चला तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे स्वागत आहे पुन्हा एकदा माझी साईची या यूट्यूब चॅनलवरती। चला आता सायंकाळचे 5:30 वाजले, आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला। तर आज काय आहे काय नाही व्हिडिओमध्ये बघत राहा। आज आम्ही आलोय शॉपिंगला। कोणाची? दीदी वाशीच्या पद्धती। अगो बाया। चला आज आम्ही आलो होतो शॉपिंग करायला। बऱ्याच दिवसापासून शॉपिंग करायची पण वेळच भेटत नव्हता। आज आम्ही थोडासा वेळ काढला कामातून। वेळ तर भेटतच नाही आता, कारण आता शेवायची ऑर्डर, साड्यांचे पॅकिंग वगैरे भरपूर काय असतं। आपले शेवाई पण ऑर्डर जास्त आहे, आपली साड्यांचीही खूप जास्त ऑर्डर आहे, त्यामुळे मग वेळच भेटत नव्हता। पण आम्ही आज थोडासा वेळ काढला, म्हटले आज थोडंसं बाहेर जाऊ। आणि कारण आज आहे दीदीचा बड्डे, दीदीलाही टॉप घ्यायचा होता। तर मग तिला ती सई मी आणि मम्मी आम्ही आलो होतो। आता गुढीपाडवा ही जवळ येतोय, त्यामुळे इकडे हाडेकड्यांचे हार कडे वगैरे सगळं काही होतं, साखरेचे बनवतात ना ते। त्यानंतर आम्ही एका शॉपमध्ये माझ्यासाठी बघितले, तिथे दीदीसाठीही बघितले, पण दीदीच्या साईजचे काही भेटतच नव्हते कारण दीदीची तब्येतीमुळे। चला तर मग आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो, कारण आम्ही एका शॉपमध्ये खरेदी करतच नाही, 1-2 शॉप बघतो आणि त्यानंतरच खरेदी करतो। तर 1-2 शॉप बघितले आम्ही, त्यानंतर खरेदी केले दीदीसाठी। इथे लॉंग कुर्ती बघत होतो, ही व्हाईट पण खूप छान होती, पण तिच्या साईजची नव्हती ती। तर ही एक तिच्या साईजची होती, तर ती पण बघितली, पण मग मम्मीला काय आवडली नाही। तर त्यानंतर मग आम्ही तिला शॉर्ट कुर्तीच घेतली, ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते। आणि सई म्हणत होती दीदी मावशी खूप छान दिसते, हा टॉप तिला खूप छान दिसतोय, पण ह्या कलरचे दिवाळीलाही तिला असे घेतलेले होते, त्यामुळे मग आम्ही काही घेतलं नाही ते। हा पण एक छान होता, पण त्याच कलरचा होता। सगळे काही आवडत होते, तर ते मरून चॉकलेटी असेच आवडत होते, पण तिच्याकडे ते पहिले होते। चला तर इकडे मम्मी तिच्यासाठी भरपूर टॉप शोधत होती का तिला कोणता छान दिसेल असं। तर भरपूर टॉप बघितले। अजून मी पण माझ्या मम्मीच्या चॉईसचे कपडे घेत असते, कारण तिची चॉईस खूप छान आहे आणि साड्या पण तिच्याच चॉईसच्या असतात। आम्हाला काही खरेदी करायचं असले की मी मम्मीला सोबत घेऊन जाते, तर मी माझ्या मनाने एक पण ड्रेस घेत नाही। चला तर इकडे मग ना ही शॉर्ट कुर्ती बघितले, कारण आम्हाला काही लॉंग कुर्तीमध्ये तिच्या साईजचं काही छान भेटलंच नाही। मग म्हटलं चला जीन्सवरची शॉर्ट कुर्ती घेऊ तिच्यासाठी। तर इकडे आम्ही बघितले, त्यानंतर सईला ही फ्रॉक बघितले, कॉटनचे घ्यायचे होते, पण कलर अजिबात छान नव्हते। मग आम्ही काही सईला पण घेतलं नाही, कारण दीदीची झाली खरेदी, माझी झाली। तर मग सईच्या साईजचे काही भेटले नाही, म्हणजे छान कलर नव्हते कॉटनच्या फ्रॉकमध्ये, अजून येतील असं म्हटले नंतर घेऊ। त्यानंतर उसाचा रस घ्यायला आलो, तर बऱ्याच दिवसापासून उसाचा रसच पिला नव्हता। बऱ्याच ताई बोलल्या होत्या उसाचा रस गरम असतो, त्यामुळे मी पिलाच ते, पण आज घेतला। बऱ्याच दिवसातून नाही तर पहिले मी कंटिन्यू रस प्यायची, कारण मला असा वाटायची इच्छा व्हायची की प्यावं असं। त्यानंतर मार्केटमधून घरी आल्यानंतर मी घरी आली, स्वयंपाक वगैरे झाला, मस्त वांगे बटाट्याची भाजी केली होती। मम्मीला एकादस होती, मिस्टरांना पण उपवास होता, त्यामुळे मी सौरभ भाऊसाठी डबा घेतला होता, पोळी आणि भाजी। त्यानंतर मम्मी बोलली का मी फराळाचं इकडे करते मी मिस्टरांसाठी। मग तिकडे आम्हाला भगर झुणकं वगैरे केलं होतं, मामा होते, तर मग मामांना जेवायला वगैरे वांगे बटाट्याची भाजी पोळ्या करून आम्ही आलो होतो दीदीच्या बड्डे सेलिब्रेशनला। चला मग इकडे आम्ही ना मार्केटमधून येताना बलून आणलं होतं, म्हटलं चला तिच्या बड्डेसाठी छान मस्त डेकोरेशन करूया, आणि तिलाही खूप आवड बलून ना गाठण मारायची। तर सौरभ भाऊ इकडे मशीनने फुगवून देत होता। तर बऱ्याच ताई बोलल्या होत्या सौरभ भाऊ व्हिडिओमध्ये दिसत नाही, वहिनी दिसत नाही, वहिनी दिसत नाही। आजही व्हिडिओमध्ये वहिनी दिसणार नाही, कारण त्या गेल्या आहे माहेरी, त्यामुळे तुम्हाला काही त्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही। सौरभ भाऊ दिसला तुम्हाला। चला तर आम्ही आता शेवाई पॅकिंग वगैरे करत असतो, त्यामुळे घरातलं काय। दीदी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सगळ्या ताईंना थँक्यू। इकडे सौरभ भाऊ मस्त बलून फुगवतोय। वहिनी नाही दिसणार तुम्हाला, वहिनी कुठे गेले? हां त्या माहेरी गेलेले आहे। हे बघा, ए तू बड्डे विश केलं का मावशीला? मोठ्या मम्मीचे आशीर्वाद घेते का? नको माझ्या पडू बाई, नको पडू बाई माझ्या तिथे। अगं मला हातात फोन आहे पप्पांचा आशीर्वाद द्यायला तुला। मोठ्या पप्पांच्या पडत
तब्येतीच्या मानाने खूप कडक आहे, खूप काम करते ती. तब्येतीकडे नाही पाहायचं का? भांड्याला टेकलीच होती. त्यानंतर मम्मी इकडे ना सगळे काही बलून लावून देत होते इकडे, आणि चाललो होतं मी पण छान रेडी होऊन ड्रेस वगैरे घालून आलेली होती. तर हा पण ड्रेस मम्मीचा आहे. तर आता मला थोडासा मी फिटिंग टिप मारून घेतली, म्हटले चला यूज करून घेऊ असं. आणि आपल्या साड्यांचा भरपूर स्टॉक आलेला आहे. यामध्ये कोणत्या साड्या आहे ते तुम्हाला आपल्या मायलेकी कलेक्शनमध्ये बघायला भेटेल. तर नक्की व्हिजिट करा मायलेकी साडीज कलेक्शनला. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन केलेलं असेल तर नक्की बघा, तुम्ही लिंक देते मी तुम्हाला. आपली शेवई पण भरपूर पॅकिंग झालेली आहे आणि बऱ्याच त्यांच्या ऑर्डर आता काही पोचल्या असतील. आज दुपार संध्याकाळपर्यंत पोहोचून जातील. चला मी आता केक घेऊन आली होती. म्हटले दीदीला काय घ्यायचं, मम्मीने तर टॉप घेतले होते तर म्हटले काय घ्यायचं, तर मम्मी केक घेऊन आले. आणि तो पण एकदम छान सगळ्यांचा फेवरेट मस्त चॉकलेट ट्रफल. मागे पण सेलिब्रेशनला सगळ्यांनाच तो केक आवडला होता, तर ह्यावेळेस पण मग तोच घेऊन आली. आणि म्हटले चला तिच्या म्हणजे छान वाटतं असं डेकोरेशन केल्यानंतर बड्डे सेलिब्रेशनला. म्हटले चला आपण मस्त छान असं डेकोरेशनही करू. डिअर सिस्टर मस्त असा मी केक आणला आणि मम्मीने कुर्ती वगैरे घेतली मग तिला. तर चला तर तुम्हाला पुढे आता बड्डे सेलिब्रेशन दाखवते. चला केकची टेस्ट खूप छान लागते, म्हणजे यामध्ये क्रीम वगैरे नसते ना, चॉकलेट ट्रफल आहे, हा पूर्ण चॉकलेटचा असतो. आम्हाला सगळ्यांना खूप आवडतो. तर चला इकडे मस्त असं डेकोरेशन झालेलं होतं. दीदीने बघा हा एक टॉप घातलेला आहे ना, तर तो घेतला होता. तर मग तिला बोललो तू मस्त तयार होऊन येऊ. ती पण तयार होऊन आली मस्त. इकडे माझी लहान्या बहिणी तर तयार झाल्या. सई बघा, सईला असं झालं होतं मी कधी केक खाईल, कधी केकवरची ती चॉकलेट दिसतं ना तर ते कधी खाईल असं झालं होतं ते. सगळ्या ताई पाहते बरं का तुला सई, सगळं पाहते त्या. तू दीदी मावशीला काय करते. ती बाय हळूच पाहती कॅमेऱ्याकडं. तुला माहित नव्हतं का मी व्हिडिओ घेते. छोकोलीला पण करून दे, छोकोलीचा पण बर्थडे कर साजरा. हा तुला पण करून तुम्ही अशी बस ना, अशी इकडून बस. अँगल चेंज कर. छोकोली इकडं असं काय काम करायचं. आज एवढा पाहिलं ना. तुम्हाला बाबा द्या. घे
तू गिफ्ट गल्ला सांगू ना दिलं. काय दीदीच्या बहिणींनी दिलंय छोट्या छोट्या. हा सईनी पण सई छकुली सोनीनी तिघींनी मिळून दिले हो ना सई. पैसे पण देणार का सई? आता सई पैसे देणार दीदी मावशीच्या मनी. नाही मी तुला पैसे नाही देणार. आम्ही पैसे देऊ जाऊ दे तिला मग. हा चला हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दीदी. हॅपी बर्थडे टू यू. अरे बरं शराब तिचं आला. घर सई समजा. ये उधर. डिअर सिस्टरचं मी घालणार होते. धर का तुला धरा. धर का सोबत तुला. तू पूर्ण खाऊन टाक तुला. दीदीला आपण थोडा केक घालू ना मला. एवढं अगं थांबा. ती पाय सई सई तुटून पडली केक. ए सई तू तुझी मावशीसाठी केक आणलाय ना तो मग. फोटो काढ. आता केक खाऊन घाला मग फोटो घ्या. केक खाऊन घे. गेली रे खाऊन. पाहू नका. सईने केला ना तसा. चला तर छान मस्त बर्थडे सेलिब्रेशन झाला. तर आम्ही सगळे काही केक खातो. बऱ्याच ताईंच्या कमेंट येतील. बऱ्याच ताई विचारतील दीदीची मम्मी कुठे आहे. दीदी म्हणजे तुझी काकी कुठे आहे. तर दीदीची मम्मी ना तर माहेरी गेलेली होती. तर तिच्या माहेरी ना म्हणजे माझ्या काकींच्या माहेरी ना थोडंसं काम होतं तिचं. त्यामुळे ती गेलेली होती. आणि दीदीचा बड्डे होता त्यामुळे मुली काही गेल्या नाही. तर आता तुम्हाला जेव्हा पण काकी दुसऱ्या दिवशी म्हणजे ती लगेच येईल. आज पण दिवसभर घरी होती पण 4-5 दरम्यानमध्ये ती गेली. तर तिला बोललो होतं रात्री बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे पण मग तिला काही यायला जमलं नाही. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काकी पण बघायला भेटेल. तर चला तर आजचं दीदीचं बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला आता आम्ही सगळे काही केक एन्जॉय करतो. तर मम्मीने त्यांना तर उपवास होता. आता आम्ही सगळे केक खातो. दीदीसाठी मस्त ड्रेस घेतलाय. तुला दीदीच्या पसंतीनेच घेतलेला आहे. हा पण तिनेच घेतलेला आहे ना घातलेला. अंगातला टॉप पण घेतलाय. तिला खूप आवडलाय. तिलाच नेलं होतं. तिला वाटलं तुझ्या चॉईसने घे. तिची चॉईस का ग दीदी. दीदीची चॉईसचा आहे अंगातला. आणि एक बॅगमध्ये येतो मम्मीच्या चॉईसचा आहे. हा तो नंतर घातला तर हा. दिसेलच. दीदी तुला माझ्याकडून केक आणि डेकोरेशन. काय म्हणतो खूप तुझ्याकडून काय मग तुला. सौरभ भाऊ म्हणतो माझ्याकडून काय आहे दीदी तुला काही पण घे असं. टॉप घेतलेला आहे दीदीने. दीदीला आवडला. दीदीला म्हटलं मग तुला आवडलाय लय छान दिसेल तिला तू. पण घातला ना खूप सुंदर वाटत होता दीदीला. दीदी म्हणे मला आवडलाय घ्यायचाय. म्हटलं ब्लॅक आहे घालशील का. ती म्हणे हा घालल. असं छान मस्त दीदीचा बर्थडे सेलिब्रेशन झालं. दीदी छान दिसतोय दोन्ही टॉप तुला. आज तुम्हाला एकादश आहे त्यामुळे तुम्हाला केक खायनास मनाई. आता आम्ही मस्त असे केक खाणार आहोत. तो पण मस्त ट्रफल वाला चॉकलेट ट्रफल केक. बघा किती सुंदर आहे किती टेस्टी आहे. मम्मी आम्ही आता केक खाणार ट्रफल तुझ्या आवडीचा. काय उद्या पण एक केक येणार आहे तुम्हाला. तेव्हा तुम्ही खा. आम्ही आता खातो ट्रफल वाला. बाबांना देती. तो पडून जाईल. बाबांना देती होती केक. खाऊ घातलं का बाबांना तू. उद्या परत एक्झिबिशन आहे त्याच्यात मिळेल. उद्या दीदीला आजच्या
दिवसाची दीदी खूप आतुरतेने वाट बघतेय का उद्याचा दिवस कधी येईल आणि कधी केक आणू. ए बोलून असेच राहू द्या. जास्त लागतंय का? चला उद्याचं सेलिब्रेशन कशाचं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच, उद्याचा व्हिडिओ येईलच. चला मग मिस्टरांना आजीला मम्मीला उपवास होता त्यामुळे त्यांच्यासाठी पेढे घेऊन आले होतं. तर मग आता आम्ही इकडे केक खातो आणि मग त्यांनी उपवासावाल्यांनी पेढे खाल्ले. त्यानंतर मग सौरभ भाऊनी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलं. मस्त मग आईस्क्रीम पार्टी झाली आमची. तर मग तिकडे उपवासाचं पण आईस्क्रीम म्हणजे दुकानावाल्यांना सांगितलं तर मग त्यांनी मावा कुल्फी दिली. मग हे उपवासावाल्यांना मस्त मावा कुल्फी. तर सौरभ भाऊ म्हणतो की दीदीच्या बड्डेतर्फे माझ्याकडून सगळ्यांना पार्टी आईस्क्रीमची. मस्त आमची पार्टी झाली. पण मिस्टर सगळं काही चेक करून घेत होते की उपवासाला चालेलच की नक्की, कारण त्यांचा एकादशीचा उपवास आहे ना ते खूप म्हणजे लहानपणापासून पकडतात आणि असं कधीच सोडती वगैरे कधीच नाही. त्यांची कायमस्वरूपीची अशी एकादश आहे. महिन्यात ज्या 2 एकादश असताना ते मिस्टर पकडत असतात. पूर्वी म्हणजे ते लहानपणापासून पकडतात त्यामुळे ते सगळे चेक करून घेत होते नक्की चालेल का. चला आता आम्ही आईस्क्रीम खातो. तर आजचा व्हिडिओ सगळ्याच ताईंना खूप आवडला असेल आणि सगळ्या ताई खूप दीदीला शुभेच्छा देतील. तर सगळ्या ताईंचे मी पण धन्यवाद करते आणि थँक्यू सो मच. तुम्ही माय लेकी साडीज कलेक्शनला पण खूप सारं प्रेम दिलं आणि खूप सपोर्ट केला. तुमचा सपोर्ट असाच असू द्या. तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही इथपर्यंत आहोत आणि तुमचे आशीर्वाद मला कायम असतात. बऱ्याच ताईंचे कॉल येतात शेवईच्या ऑर्डरला तेव्हा पण बऱ्याच ताई मला सांगत असतात प्रियंका जास्त दगदग करू नको, जास्त हे करू नको. तर खरंच खूप छान वाटतं. खूप म्हणजे काळजी करणारा परिवार भेटला आहे यूट्यूबमुळे. चला तर सगळ्या ताईंचे खरंच खूप खूप धन्यवाद. चला सगळ्या ताईंना बाय बाय. इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. ज्या ताईंनी सबस्क्राईब नसेल केलं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्या ताईंना